संतांनी देवालाच मागितलं, देवा तूच आम्हाला पाहिजे, आम्ही देवाचे होऊन जाऊ, बस आम्हाला एवढंच पाहिजे, बाकी काय नको रे. बऱ्याच वेळा विचार करतो आपण वास्तविक जगामध्ये की मला हे आमकं पाहिजे, फलानं पाहिजे, काय नाही, सगळे शेवटी इथंच टाकून जायचं. किती किती प्रयत्न करा, किती मागा, शेवटी इथं सोडून जायचंय. मोहम्मद गझनीनं कित्येक वेळा भारत लुटला आणि लुटल्यानंतर असं म्हणतात की 7 खोल्या आपल्या घरामध्ये तिजोरी असते छोटीशी, गझनीच्या 7 खोल्या या धनरत्नांनी भरलेल्या होत्या. आणि मरायला लागला तेव्हा त्यानं सांगितलं, मला माझ्या त्या 7 खोल्यांसमोर झोपवा. आणि झोपल्यावर त्याच्या लक्षात आलं, यातलं सोन्याची एक गोष्ट देखील मी घेऊन जाऊ शकत नाही, काहीच नेऊ शकत नाही. काय नाही, असंच जायचं. किती लुटा लोकांना, किती लपडा, काही करा, फसवा, काही करा, शेवटी सगळे इथंच ठेवून जायचंय. मोकळा आला होता, मोकळाच जाणार आहे. म्हणजे असं जर असेल तर मित्रांनो मला एक सांगा बरं, असं शून्य आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे? शून्यातून तर आलोत ना, मग शून्यातून बाहेर तर पडलं पाहिजे ना. आणि या शून्यातून बाहेर पडण्यासाठी परमार्थ आहे. अनेक जण म्हणतात परमार्थाची व्याख्या काय सर? परमार्थ म्हणजे काय? नीट लक्ष द्या. परमार्थ म्हणजे पाप आणि पुण्य या दोन्ही रहित, या दोन्ही गोष्टी बाजूला करण्यासाठी रामनामाची साधना करणं याला परमार्थ म्हणतात. ते मला सर पाप ठीक होतो, तुम्ही म्हणता पुण्य पण काढून टाका. हेच तर खरं आहे. पापही नको आणि पुण्यही नको. पापाने माणूस नरकात जाणार, पुण्याने माणूस स्वर्गात जाणार. भोग संपले, परत खाली यायचा, नवीन जन्म घ्यायचा, चालू परत. महाराज तर म्हणतात नको आम्हाला, मला पापही नको पुण्य नको. मग अनेक जण म्हणते सर पुण्य केलेलं काय करायचं, कुठे ठेवायचं? अरे ठेवायचं कुठं? आयुष्यभर पुण्य केलं की पुण्याचं गाठोडं भगवंताच्या चरणी ठेवून द्यायचं आणि मोकळं व्हायचं. तरच तुम्ही या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाजूला होणार आहेत.